ही शंकरपाळी किती पट फुललेली आहे, किती खुसखुशीत झालेली आहे हे तर आपण व्हिडिओमध्ये पुढं बघूयाच. पण या शंकरपाळीची ही सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे तेलामध्ये अजिबात ही शंकरपाळी गाळ सोडत नाही. शंकरपाळीचा रंग तर इतका सुरेख आणि इतकी खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होते की काय सांगू. जे व्ह्यूअर्स घर बसल्या दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांचा स्वतःचा फूड कॉर्नर आहे किंवा ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. या रेसिपीचे सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. मी अगदी खात्री देऊन सांगते की या पद्धतीने जर तुम्ही दिवाळीला शंकरपाळी केली ना, तर तारीफ ऐकायला तुमचे कान तयार ठेवा. शंकरपाळीसाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट आहेत ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, पण सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिलेले आहेत. यातील साखर आणि पाणी आपल्याला एकत्र करून गॅसवर विरघळून घ्यायचं आहे. तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मीठ मी मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ आणि मैदा एकत्र करून परातीमध्ये मी चाळून घेतलेलं आहे. साखर आणि पाणी आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे. याचा कुठलाही पाक करायचा नाही किंवा पाणी आटवायचं सुद्धा नाही. साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करून बाजूला पातेलं काढून ठेवलेलं आहे. या रेसिपीसाठी दिलेले सर्व मेजरमेंट हे गॅरंटेड आहेत. आता तूप किती गरम करायचं, कॅमेरा मी एका साईडनी लावलेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुपातून अगदी बारीक धूर आल्या आल्या लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मैद्याचं इथं मी आळं करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम गरम तूप घालायचं आहे. चमच्याने लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तूप इतकं गरम होऊ द्यायचं नाही की त्यामध्ये घातलेला मैदा हा काळा होईल. तूप पिठाला किंवा मैद्याला दोन्ही हातांनी अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे की जोपर्यंत त्याची मूठ बांधली जात नाही. पिठाची मूठ बांधली गेली ना की आपलं तुपाचं मोहन हे परफेक्ट आहे हे समजावे. इथं साखर पाणी पूर्ण थंड झालेलं आहे आणि या पाण्याने आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे. या रेसिपीसाठी दिलेले मेजरमेंट हे गॅरंटेड आहेत, त्यामुळे पाण्याचं प्रमाण सुद्धा इथं परफेक्ट आहे. घट्ट पीठ म्हणून मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे. पण चपाती लाटण्यासाठी रोजच्या वापरात तुम्ही पोळपाट लाटणे वापरत असाल, रोज पोळपाट लाटणे वापरताना काय काळजी घ्यायची आहे, त्याची निगा कशी राखायची आहे, नवीन पोळपाट लाटणे जर खरेदी करायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, या सर्वावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. इथं कणिक भिजवून 15 मिनिटं झालेली आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची टीप, कधीही शंकरपाळीचं पीठ 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त भिजवू नये. जेवढा वेळ तुम्ही जास्त भिजवणार आहे तेवढं त्यातलं तूप आळून येणार आहे आणि पीठ घट्ट होते. पीठ घट्ट झालं की परत ते चेचावं लागतं आणि त्यातलं तूप रिलीज करावं लागतं आणि परत पीठ मऊ करून परत शंकरपाळी लाटावी लागते. हा सगळा खटाटोप टाळण्यासाठी फक्त 15-20 मिनिटं तुम्ही पीठ भिजवलं तरी सफिशियंट होते. पीठ थोडेसे मी बत्त्यांनी कुटून घेतलेले आहे. जरी 15 मिनिटं पीठ भिजवलं तरीसुद्धा थोडंसं बत्त्यांनी कुटून घ्यायचं. ज्या अर्थी शंकरपाळीचं पीठ लाटताना असे काटाला क्रॅक्स जात असतील ना, त्या अर्थी आपलं पीठ हे एकदम परफेक्ट झालेलं आहे हे समजावे. शंकरपाळी तेलकट होण्याची कारणं बघूया. स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे. नंबर 1, जर शंकरपाळीचं पीठ पातळ झालं तर तेवढा वेळ तळून होईपर्यंत शंकरपाळी तेलामध्ये राहते आणि शंकरपाळी तेलकट होते. दुसरी गोष्ट, जर शंकरपाळी तेलात सोडताना तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल तर हमखास शंकरपाळी तेलकट होते. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे मैद्यामध्ये जर तुपाचं मोहन प्रमाणापेक्षा जास्त झालं तर हमखास शंकरपाळी तेलात विरघळतात, त्याचा आकार बदलतो आणि अक्षरशः तेलाने थपथपलेल्या शंकरपाळी तयार होतात. इतकंच नव्हे तर कढईमध्ये तेलात अक्षरशः गाळ साठला जातो. हे सर्व टाळण्यासाठी मेजरमेंट परफेक्ट फॉलो करणे गरजेचे आहे. इथं माझी शंकरपाळी कट करून तयार झालेली आहे. जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, शंकरपाळी कट करून झाली ना तर स्क्रीनवर जे मार्क केलेले जे बारीक कण दिसत आहेत ना, तर हे आवर्जून बाजूला काढायचे. याच्यामुळे तेल खराब होते. कट करून झालेली शंकरपाळी मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. अजून एक महत्त्वाची टिप सांगायची राहून गेली, जर शंकरपाळीचं पीठ मळताना पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा पीठ मऊ झालं तर शंकरपाळीचा खुसखुशीतपणा कमी होतो
आणि शंकरपाळी कडक तयार होते. म्हणून शंकरपाळीचे पीठ हे घट्ट ठेवावे. आता शंकरपाळी तळण्यासाठी कढई कोणती वापरावी, ज्याचं बुड हे गोलाकार आहे. शंकरपाळी तळण्यासाठी फ्लॅट सरफेसच्या कढई वापरू नयेत. स्लो टू मीडियम फ्लेमवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी थोडासा तुकडा मी तेलामध्ये घालून बघितलेला आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. झारीवर शंकरपाळी घेऊन मी तेलामध्ये सोडलेले आहेत. यामुळे तेल हातावर येण्याची शक्यता राहत नाही. शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यावर थोडा वेळ अजिबात त्याला हात लावू नये. नवशिक्यांसाठी ही एक महत्त्वाची गोष्ट, जर शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच झाऱ्याने हलवलं तर शंकरपाळीचा चुरा होण्याची शक्यता असते. म्हणून तेलामध्ये थोडा वेळ तसंच राहू द्यावे. शंकरपाळीने खालून आपला आकार जरासा पक्का केला की हळूवार चमच्याने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एकसारखे हलवत राहावे. चमच्याने शंकरपाळी एकसारखे हलवत राहिले ना तर शंकरपाळी सर्व बाजूने एकसारखी तळली जाते आणि शंकरपाळीला अतिशय सुरेख रंग येतो. इथं आपल्या शंकरपाळी तळून तयार झालेल्या आहेत आणि मी झाऱ्यामध्ये त्या काढून घेते. तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे. या रेसिपीच्या बाबतीत मी अगदी विश्वासाने खात्रीने सांगते की याचा रंगच फक्त इतका सुरेख आहे असा नाही, तर याची गोडी, याचा खुसखुशीतपणा, याचा रंग, याची चव सगळ्याच बाबतीत अगदी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. पहिली बॅच तळून झाली की तेल परत थोडंसं गरम करून घ्यावं आणि मग दुसरी बॅच सोडावी. अशा तऱ्हेने मी इथं सर्व शंकरपाळी करून घेतलेल्या आहे. इथं माझी तेलात अजिबात गाळ न राहणारी खुसखुशीत शंकरपाळीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया दिवाळी फराळाच्या अशाच एका युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.